माझं मी बघेल म्हणा, काय करायचं काय नाही, तुम्ही तुमचं बघा काय करायचं म्हणा. नाही पण मतलब की तीन मंत्री आहेत कॅबिनेट मध्ये केंद्रीय मंत्री असताना एक प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आणू शकत नाही. बर ठीक आहे म्हणा, आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमचं बघा म्हणा काय असेल तर. भाऊ त्यांनी म्हटलं की आमची काळजी करू नका म्हणा तुम्ही. हा कोण केलता पण जो कारखाना आहे जामनेरचा तो सुद्धा त्यांनी तयार करायच्या आधीच ते जागा विकायला काढली असं त्यांचं म्हणते. पण माझ्याकडे नाहीच येतो, ईश्वर बाबूजी जैन आहे त्यांच्याकडेच येतो, काँग्रेसचाच होता तो आधीपासून, त्यांच्याकडेच होतो. मी काही तिथे प्रशासक नाही की माझ्याकडे कुठं त्याचं काही तिथलं शेअर नाही काही. त्यांनी म्हटलं की 31 तारखेला त्याची बैठक आहे आणि 31 तारखेला काय त्याची लिलावाची प्रक्रिया होणार आहे. ते असेल ना, होईल. तो कारखाना कुठे आहेच कुठे, तो काँग्रेसचाच कारखाना होता सुरुवातीपासून, माझा काडीचा संबंध नव्हता तिथे. ठीक आहे म्हणा, तुमच्या मतदारसंघात तुम्ही पहा, आमच्या मतदारसंघात मी बघू म्हणा, आमच्याकडे बरोबर चाललंय म्हणा सगळं. सहकार मंत्री आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यांनी भाषणामध्ये बोललं की अजित पवार जे आहे मुख्यमंत्री होणार आहे. शुभेच्छा आहेत आमच्या. अजून राज्यामध्ये संपला भाऊ राज्यामध्ये शुभेच्छा आहे. आता ते म्हणतात मुख्यमंत्री होणार तर शुभेच्छा, तर आम्ही काय सांगणार त्यांना. अरे ते कसे होतात काय तरी बघतील, पण आमच्या शुभेच्छा तर होणार असेल तर. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे की शरद पवार जय पराजयाचा विचार करत नाही, ते सातत्याने काम करतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे आणि कौतुक केलंय पवारांचं. तर चांगलं आहे ना, काय वाईट आहे. आमचे मुख्यमंत्री दिलदार आहेत, त्यांनी त्यांचं कौतुकाचं वाईट काय. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला असंही देवेंद्र फडणवीस म्हटलेलं आहे. राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी काही ना काही करावं लागतं. कुठला निर्णय? उद्धव ठाकरेंनी तो धोका दिला होता आम्हाला. बरोबर आहे, मी साक्षीदार आहे त्या सगळ्या गोष्टींचा, पहिल्या दिवसापासून, पहिल्या मिनिटापासून, निकाल लागल्याबरोबर. खरं आहे, युतीमध्ये सोबत आम्ही निवडणूक लढवली, आमचं बहुमत आलं आणि हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत, पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत. त्यामुळे गद्दारी उद्धव ठाकरेंनीच त्यावेळेला केली, आम्ही नाही केली. म्हणजे त्यांच्या किती जागाला निवडून, त्यांच्या 50 सुद्धा जागा त्या ठिकाणी निवडून आल्या नाही. आमच्या त्या ठिकाणी 100च्या वर जागा निवडून आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये ते सोडून गेलेत तर चूक कोणाची आहे? म्हणजे युतीत लढायचं, पंतप्रधानांच्या स्टेजवर जाऊन त्याची भाषणं करायचे, अमित भाईंनी करायचे, देवेंद्रजींनी करायचे आणि निवडून आल्यावर मग पळून जायचं. त्याच्यामुळे त्यांना जो धडा शिकवला गेला तो बराच चांगलाच झाला. संजय राऊत 2 दिवस जळगाव दौऱ्यावर आहे, त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे आगामी स्थानिक. सर त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी जोरात तयारी करावी. महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, जोरात तयारी करावी त्यांनी. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. निवडणुकीची जिंकायचे आता निवडणूक जिंकायची जबाबदारी जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यांनी यावं, जोरात तयारी करावी. आपण निर्णय लागल्यावर भेटू. राज्यामध्ये भाजप त्यांनी या ठिकाणी दौरा केला होता, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी या ठिकाणी दौरा केला होता, एकही जागा यश लाभलं नाही, एकही जागा आली नाही. म्हणून त्यांना सांगतो की माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी यावं, पुन्हा प्रयत्न करून बघावेत. भाऊ राज्यामध्ये भाजप जे आहे ह्या निवडणुका ज्या आहेत स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे आणि त्याची चाचपणी करण्यासाठी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते अशी चर्चा सुरू आहे. आता याला काय, आता काय म्हणावं, अमित भाई तर एवढ्यासाठी छोट्या गोष्टीसाठी या ठिकाणी येत असतील तर मला तर तुमच्याशी काय बोला मला हे कळत नाही. अमित भाई कशाला येतील, सोहळ्यावर लढायचं का युतीत लढायचं हे त्याला तिथे बसून कळतं ना. इथे याची गरज नाही. इथे नागपूरला आल्यावर कळणार आहे का त्यांना की कशावर लढतो आपण म्हणून, का नांदेडला गेल्यावर कळणार आहे? मला वाटतं ह्या अशा कपोलकल्पित गोष्टी आहे. त्यांचा दौरा रेग्युलर तसा असतोच, प्रत्येक पूर्ण देशामध्ये ते प्रत्येक राज्यामध्ये फिरत असतात. हा निर्णय इथला असेल, पण आम्ही सांगितलेलं आहे, देवेंद्रजी सांगितलेलं आहे, बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही या ठिकाणी महायुतीतच लढणार आहोत. राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यात जे गंभीर घटना घडलेली भाऊ या ठिकाणी आरोग्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आपलं पण मोठं काम आहे भाऊ, पण एक रुग्णवाहिका मिळाली नाही, डॉक्टरांची वैद्यकीय मदत मिळाली नाही म्हणून आदिवासी महिला तब्बल 1 तास रस्त्यावर होते आणि रस्त्यावरच ती प्रसूती. खरं दुर्दैवी घटना आहे, खरं असं होताच कामा नये. मी पण दूरदर्शन, मी आजच बाहेरगावी होतो, मी आजच आलेलो आहे, पण मी जिल्हाधिकाऱ्यांशी त्या बाबतीमध्ये बोललो, सिव्हिल सर्जनशी त्या बाबतीमध्ये बोललो. मला वाटतं अशी दिरंगाई होताच कामा नये. ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे. यापुढे असं होऊ नये याची खबरदारी नक्की शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि का घडली, कोणाची चूक होती, त्याची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांनी देखील ताशेर ओढलंय की महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीत काही महिलांना मातांना देखील मृत्युमुखी पडावं लागतं, सरकार मुख्यमंत्री यावर का बोलत नाही? मी ते सांगितलं की घटना अतिशय दुर्दैवी आहे, असं होताच कामा नये. आता त्यामुळे गाडी का गेली नाही, डॉक्टर का उपलब्ध झाले नाहीत,
त्यांना रस्त्यावर त्याची प्रसूती का व्हावी लागली, या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो त्या दिवशी, मी सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे, जिल्हा परिषद सीओ आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे. पण त्या संदर्भात चौकशी अंती जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. भाऊ, अशी घटना ना होऊ याकरता आरोग्य क्षेत्रात आपण मोठं काम केलेलं आहे. आगामी काळात काय पाऊल उचललं जाणार आहे? अशा अपवादात्मक घटना घडतात. अनेक वर्षांनी मला वाटतं अशी घटना घडली आहे, ही दुर्दैवी आहे, चुकीचं आहे. या संदर्भात अशी घटना घडणारच नाही यासाठी आम्ही निश्चित खबरदारी घेऊ. सर्व यंत्रणांना आम्ही त्या ठिकाणी सतर्क केलेलं आहे. सर्वांना आम्ही अगदी वॉर्निंग दिलेली आहे. रोहिणी खडसेने कानशिलात लागण्याबद्दलचं वक्तव्य केलं होतं वकिलासंदर्भात, आणि त्या वक्तव्याबद्दल त्यांनी आता परत दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे. आणि मला माहिती आहे रोहिणी खडसे काय म्हणाले. वक्तव्य केलं होतं भाऊ, ते जे वैष्णव अगमनाचे जे वकील आहेत त्यांच्या कानशिलात लागतो आणि मग असं वक्तव्य त्यांनी केलं. आता ते मोठ्या नेत्या आहेत, ते मारू शकतात कोणाच्या कानशिलामध्ये. राष्ट्रवादीच्या महिला विंगचे अध्यक्ष आहेत, त्यांना तो अधिकार दिसतोय मला दिलेला पक्षाने. भाऊ आता म्हणजे असंही म्हटलंय की मी जमीनदाराचा मुलगा आहे, माझ्याकडे किती जमिनी आहेत ते बघाव्या, पण एक शिक्षकांच्या मुलांनी पेन्शनरच्या मुलांनी शिक्षकांचे चिरंजीव आहेत असं. मग ठीक आहे ना, माझ्याकडे शिक्षक आहे तर मग काय झालं होते. आता त्यांना जाऊन 25 वर्ष झालेत. तुम्हाला काय अडचण आहे? हा, तुम्हाला अडचण काय? आता तुमच्याकडे जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा. मी तर काही चोऱ्या माऱ्या केलेल्या नाही कुठे. तुम्ही काय काय केलेलं आहे, काय काय चाललेलं आहे सगळ्यांना माहित आहे. मुक्ताईनगरच्या जागेसंदर्भात भाऊ तुम्ही जे बोलले होते माझ्याकडे पुरावे, तसंच त्यांचं म्हणणं आहे की जामनेरला जो महामार्ग होणार आहे भविष्यामध्ये त्यासाठी पण तुम्ही जागा घेतली. कोणी मी असे धंदे करतो नाही. महामार्गाच्या मुरुम चोऱ्याच्या गोष्टी, महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी एखादं दाखवावं. हा, त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय बोलले सांगू का म्हणा? चोरी कोणी केली मग आपल्याला काय वाटतं? तुम्हाला माहित आहे ना काय चाललं काय नाही, तर काय मी सांगतोय का? सगळं राज्याला माहिती आहे. कोण जेलमध्ये गेलं, 2.5 वर्ष कोण जेलमध्ये राहिलं, कोण चोऱ्या करतंय, कोण दिल्लीला जाऊन तिथे लोटांगण घालून माफिया मागतंय. कुणासोबत